तर मुलांना आपण आता क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. ते कोणते आन्सर कोणते, जे लॉंग आन्सर आहेत काय शॉर्ट आन्सर आहेत ते कोणते आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आपण सुरुवात करणार आहोत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सग्रेसर्स विल बी प्रोसिक्युटेड, की ज्याचा अर्थ काय, व्हॉट इज द मिनिंग, मिनिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, की याचा अर्थ आहे की अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. प्रोसिक्युटेड म्हणजे काय आहे, म्हणजे याने प्रतिबंध केलेला आहे ना, की तुम्ही ही जी जागा आहे ती आमच्या मालकीची आहे ना, आमच्या जागेच्या दुसरं कोणीही येऊ जाऊ शकत नाही किंवा कोणी मालकी हक्क हात दाखवू शकत नाही, असा त्याचा इथे अर्थ होत आहे. बघा आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे पाहू शकता आपण. द मिनिंग ऑफ द अबाव सेंटेन्स इज, त्याचा अर्थ आहे द मिनिंग ऑफ अबाव म्हणजे जो याचा जो वाक्याचा जो अर्थ आहे, सेंटेन्स इज लीगल ॲक्शन म्हणजे कायदेशीर कारवाई, ॲक्शन, लीगल ॲक्शन विल बी टेकन द कोर्ट अगेन्स्ट द पर्सन, की कायदेशीर कारवाई केली जाईल त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये. हू एंटर द प्लेस विदाऊट, की ज्या कोणी आतमध्ये प्रवेश करेल, विदाऊट एंटर, एंटर म्हणजे प्रवेश करणे, बघा एंटर म्हणजे प्रवेश करणे, विदाऊट परमिशन्स ऑफ द ओनर ऑफ द प्लेस, की ज्याची जी जागा आहे त्याच्या जो जागेचा जो मालक आहे, मालकाच्या परमिशनशिवाय, आपण जसं बोललं की माझ्या परमिशनशिवाय तुम्ही यायचं नाही, म्हणजे माझे जेव्हा परमिशन असेल तेव्हाच तुम्ही त्या जागेवर येऊ शकता. जर तुम्ही त्या माणसाची परमिशन घेतली नाही तर तुमच्यावर एक लीगली कारवाई केली जाईल त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये. तर अशा प्रकारे त्याला काय बोलणार आहे, ट्रेसपॅसर्स विल बी द प्रोसिक्युटेड म्हणजे अतिक्रमण करणाऱ्यावरती कारवाई केली जाईल असा त्याचा अर्थ होत आहे. आता याचा मिनिंगचा अर्थ काय, लीगल म्हणजे काय, जे कायदेशीर ॲक्शन म्हणजे कारवाई करणे, विल बी टेकन म्हणजे घेणे, कोर्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोर्ट, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, द पर्सन म्हणजे व्यक्ती आहे, एंटर म्हणजे प्रवेश आहे, प्लेस म्हणजे जागा आहे, परमिशन म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे माझी परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल, म्हणजे आपण म्हणतो ना परमिशन आहे की, आणि ओनर, ओनरला काय बोलणार आहोत आपण, जसं की जो स्वतःच्या जो मालकीचा आहे, की ज्याची जागा आहे त्याच्या मालकीची परमिशन तुम्ही काय करू शकत नाही, आतमध्ये एंटर करू शकत नाही, प्रवेश करू शकत नाही. मग अशा प्रकारचा त्याचा अर्थ होत आहे की जे अतिक्रमण करणाऱ्यावरती कारवाई केली जाईल. मग ती कारवाई कशी आहे, लीगली आहे. त्याचप्रमाणे म्हणून ती सांगितले लीगली कारवाई केली जाणार आहे, म्हणजे कायदेशीररित्या ही कारवाई तुमच्यावरती करण्यात येणार आहे, की तुम्ही एखाद्याच्या संमतीशिवाय जात असाल. परमिशनचा अर्थ काय आहे, एखाद्याची संमती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही संमती नाही आहे तर तुमच्यावर काय केली जाईल, कायदेशीर कारवाई केली जाईल. जर संमती आहे तरच तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही आहे, असा देखील याचा अर्थ होत आहे. समजले मुलांना, याचा अर्थ काय आहे की अतिक्रमण करणाऱ्यावरती, थोडक्यात जर शॉर्ट आपण समजल्यामध्ये की अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल जर तुम्ही त्याच्या परमिशन शिवाय जात असाल. म्हणून जे त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, विल बी टेकन इन कोर्ट अगेन्स्ट द पर्सन हू एंटर, जो कोणी, हू एंटर म्हणजे जो कोणी ज्या जागेवर प्रवेश करेल विदाऊट परमिशन, त्याची संमतीशिवाय, त्याची संमती नाही आहे तरी पण तो त्या जागेवर जो कोणी प्रवेश करत असेल तर ऑफ द ओनर ऑफ द प्लेस त्याच्यावर काय केली जाईल, कारवाई केली जाईल, असा त्याचा इथे अर्थ होत आहे. आता बघा इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे. इथे त्यांनी दिलं आहे नेम द एलिमेंट्स पर्सनिफाय इन द लेसन, की या पाठामध्ये जे काही नावे तुम्हाला इथे देण्यात गेलेली आहे पाठाच्या दरम्यान, बघा पर्सनिफाय इन द लेसन अँड से वेदर ईच इज शो इज गुड ऑर बॅड पर्सन, की जे तुम्हाला वेदर हे वेगवेगळ्या प्रकारचे वेदर तुम्हाला या लेसनमध्ये दिले गेले आहेत. मग ते वेदर तुम्ही सांगायचं आहे की कोणते गुड आहेत आणि कोणते बॅड आहेत. जसं आपण पाहिलं की स्नो आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं की नॉर्थ विंड आहे, समर आहे, विंटर आहे, त्याचप्रमाणे स्प्रिंग टाईम आहे. मग हे सगळे आहेत ते त्याच्यापैकी तुम्हाला कोणते गुड वाटत आहेत आणि कोणते बॅड आहेत या लेसनच्या माध्यमातून, की कोणत्या ऋतूने कोणत्या गोष्टी चांगल्या केल्या आहेत आणि कोणत्या ऋतूने कोणत्या चांगल्या गोष्टी नाही केल्या आहेत. मग गुड कोणते, बॅड कोणते हे आपण आता पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करणार आहोत. बघा आता आपण पाहणार आहोत. आता इथे जर स्प्रिंग टाईम आहे, स्प्रिंग आहे, मग स्प्रिंग कसं आहे, गुड आहे, गुड पर्सन आहे. कसं आहे, गुड म्हणजे त्याने काय केलं, वसंत ऋतू आल्यावर सगळ्या गोष्टी ब्लोसम होऊन जातात, म्हणजे काय, त्या हा आहे गुड आहे, याला आपण गुड नाव दिलेलं आहे. म्हणजे नॉर्थ विंड आहे, जे दक्षिण जे उत्तरेकडची जी हवा आहे मग ती कशी आहे, बॅड आहे, कारण तिने सगळं काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी बिघडून टाकलेल्या आहे. सगळीकडे तिने विंटर केलेलं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी तिने कसं केलेल्या आहेत, ते त्या गोष्टी योग्य, कारण सतत नॉर्थ विंडने काय केलं आहे, तिथे तिचं राज्य स्थापन केलं आहे आणि तिने स्प्रिंगला येऊच दिलेलं नाही आहे, म्हणून ती कशी आहे, बॅड पर्सन आहे. फ्रोस्ट, फ्रोस्ट म्हणजे काय, दवबिंदू आहे, ती कशी आहे, ती पण त्यांनी काय केलं आहे,
फर्स्ट आहे म्हणजे जो द बिंदू आहे त्यांनी देखील काय केलं आहे, सगळ्या झाडावरती त्यांनी स्वतःला काय केलं आहे, आच्छादून टाकलेलं आहे, म्हणून ते देखील कसं आहे, बॅड पर्सन आहे. समर काय करतं, उन्हाळ्यामध्ये काय केलं की जे वसंत त्यानंतर सगळ्या गोष्टी काय करतात, ऊन देण्याचं काम करत आहे, प्रत्येकाला उष्णता देण्याचं काम करत आहे, म्हणून ते देखील गुड पर्सन आहे. फ्लॉवर्स जे नेक्स्ट आहे, फ्लॉवर म्हणजे फुलं आहेत, ते देखील कसे आहेत, गुड पर्सन आहेत. का पर्सन आहेत गुड, कारण ते देखील काय करत आहेत, प्रत्येकाला आनंद देण्याचं काम करते, ब्लॉसम करत आहेत आणि एक सुंदर सुवास देण्याचं काम ते करत आहेत, म्हणून ते देखील गुड पर्सन आहे. ट्रीज म्हणजे देखील काय आहे, ते गुड पर्सन आहेत, कारण त्या प्रत्येक झाडावर काय आहे, जो पक्षी बसत आहे त्यांच्या ब्रँचेसवरती, आणि ते पक्षी बसल्यानंतर ते काय करत आहेत, चिवचिव असा आवाज करत आहेत, आणि त्याच्यामुळे जे झाड आहे ते मनुष्याला फळं फुलं त्याचप्रमाणे सावली देखील देत आहे, आणि म्हणून ट्रीज देखील कशी आहे, गुड आहे. जो हेल आहे, हेड म्हणजे काय, जो गारा आहे, हेलचा अर्थ काय आहे, गारा आहे, मग तो कसा आहे, बॅड आहे, कारण तो गारा पडल्यामुळे अनेक शेताचं देखील नुकसान होत आहे. ते पूर्णपणे गारा पडत आहे त्या पूर्ण गार्डनमध्ये, आणि जेणेकरून सगळं वातावरणच कसं आहे, थंड आहे, एकदम कोल्ड आहे, आणि त्याच्यामुळे तिथे वसंत ऋतू देखील येत नाही, म्हणून तो कसा आहे, बॅड आहे. आता स्नो देखील काय आहे, बॅड आहे, म्हणजे बर्फ पडत आहे, स्नोचा अर्थ काय आहे, बर्फ आहे, तो देखील कसा आहे, बॅड पर्सन आहे, कारण तो देखील काय सगळीकडे त्यांनी वातावरण कसं गार करून टाकलं आहे. या स्नोनी, या हेलनी आणि या फ्रोस्टनी काय केलेलं आहे, जे वातावरण आहे अगदी गार केलेलं आहे, त्याच्यामुळे हे तिघही कसे आहेत, बॅड पर्सन आहे. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर जो स्प्रिंग आहे तो देखील कसा आहे, तो गार आहे. सॉरी, जो नॉर्थ आहे तो देखील काय, नॉर्थ विंड तो देखील काय करत आहे की जोराचा हवा पाहत आहे, सगळीकडे वारा वाहून नेत आहे, आणि तो वाऱ्याचा आवाज इतका म्हणजे सर्वसामान्य जसा आपल्याकडे आवाज येतो वाऱ्याचा, त्याच्यापेक्षा डबल पटीने तो वाऱ्याचा जो आवाज, घोंगावणारा जो आवाज आहे तो येत आहे. म्हणजेच काय की सगळीकडे वातावरण कसं केलेलं आहे, एक प्रकारे त्यांनी दूषित केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे जे आपले जे ऋतू आहेत ते ऋतू अशा प्रकारे जे गुड पर्सन आणि बॅड पर्सन अशी त्याची डिवायडेशन केलेली आहे, विभागणी इथे केलेली आपण इथे पाहू शकत. बघा आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द वंडरफुल साइट द जायंट सॉ, की जो राक्षस आहे त्या राक्षसाने की त्याला त्याच्या खिडकीतून जेव्हा पाहिलं, त्या होलमधून जेव्हा पाहिलं, भिंतीच्या होलमधून, तर त्याला कोणत्या प्रकारचं छानसं दृश्य दिसलेलं आहे. जायंट सॉ म्हणजे बघणे, वॉज अ वंडरफुल साईट म्हणजे कोणत्या प्रकारचं सुंदर किंवा आश्चर्यकारक छान असं दृश्य दिसलेलं आहे. तर बघा आपण या पाठाच्या लेसन जो आपला एंड आहे त्याच्या माध्यमातून हे उत्तर घेतलेलं आहे. बघा आपण पाहणार आहोत इथे काय दिलेलं आहे. द जायंट सॉ that through a little hole in the wall the children had crept into the garden. मग आता त्यांनी काय सांगितलंय की जो राक्षस आहे त्या राक्षसाने त्या वॉलच्या म्हणजे त्या भिंतीच्या होलामधून, होलचा अर्थ काय आहे, बीळ आहे. होलचा अर्थ काय आहे, बीळ आहे. बिळातून त्याने पाहिलं आहे की हळूच त्याने त्या बिळाच्या इथून पाहिलं आहे. क्रेपचा अर्थ काय आहे, हळूच किंवा हळुवारपणे त्याने काय केलं, त्या गार्डनच्या याच्या होलामधून पाहिलं आहे. काय पाहिलं आहे, अँड वेअर सिटिंग ऑन द ब्रँचेस ऑफ द ट्री. कोण पाहिलेलं आहे, द चिल्ड्रन, जे लहान मुलं आहेत ती कशी काय हळूच त्या झाडावरती ती चढलेली आहेत आणि त्या ब्रँचेसवरती काय केली आहेत, बसलेली आहेत. ब्रँचेसचा अर्थ काय आहे, शाखा आहे. ब्रांचेसचा मीनिंग शाखा आहे. ऑन द ट्री, झाडाच्या शाखावरती ते बसलेले आहेत. ट्रीज वेअर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रन ब्लॅक बॅक, की जे मुलं त्या गार्डनमध्ये आल्यामुळे जे झाड आहे ते कसं झालेलं आहे, ग्लॅड टू हॅव, की त्यांना खूप आनंद झालेला आहे. की कारण का, तर मुलं तिथे आली आहेत म्हणून त्या झाडांना फार आनंद झाला आहे. अगेन अँड दॅट दे हॅड कवर्ड द देमसेल्स विथ द ब्लॉसम्स. आणि बघा किती जी मुलं पुन्हा त्या गार्डनमध्ये आलेली आहेत, त्या झाडावर बसली आहेत, याचा त्यांना भरपूर आनंद झाले आहे. आणि म्हणून त्या झाडाने काय केलं आहे, स्वतःला पूर्णपणे बहरून टाकलेलं आहे. पूर्ण जे फुलं आहेत त्या फुलाने, पानाने सगळीकडे आपलं स्वतःला काय केलं आहे, आच्छादन केलं आहे, ब्लॉसम केलं आहे, बहरून टाकलेलं आहे. बघा इथे काय दिलं आहे, ब्लॉसम. ब्लॉसमचा अर्थ काय आहे, बहरून टाकणे आहे. आणि तिथे बघा पुढे दिलं आहे, बर्ड्स हॅव फ्लाइंग अराउंड, की जे पक्षी आहेत ते देखील अवतीभोवती गोल काय करत आहेत, फिरत आहे. फ्लायचा अर्थ काय, उडणे आहे. ते काय करत आहे, गार्डन मध्ये उडत आहेत, इकडे तिकडे जात आहेत. अँड ट्विटरिंग विथ, आणि ते चिवचिवाट करत आहे. ट्विटरिंगचा अर्थ काय आहे, चिवचिवाट करणे. विथ
डिलाईट, आनंदाने काय करत आहे, चिवचिवाट करत आहे. डिलाईटचा मिनिंग काय आहे, आनंद आहे. बरोबर आहे बघा. अँड फ्लावर्स वेर लुकिंग अप थ्रू द ग्रीन ग्रास अँड लाफिंग. आणि जे फ्लावर्स आहेत ते देखील काय करत आहेत, हसत आहेत. कोणाला बघून, ग्रीन ग्रासला, जे त्यांचे हिरवं गवत आहे. अँड लाफिंग, त्या ग्रीन ग्रासकडे बघून काय करत आहे, हसत आहेत. वे आर लुकिंग अप थ्रू, ते एकमेकाकडे बघत आहेत त्या ग्रीन ग्रासकडे आणि हसत आहेत. तर अशा प्रकारचं एक सुंदर चित्र जे राक्षसाला दिसलं होतं. कशाच्या माध्यमातून, की त्याने जे खिडकीच्या हुलामधून त्याने पाहिलं, तर काय आश्चर्य की त्याचं गार्डनचं जे स्वरूप आहे ते परिपूर्णपणे बदलून गेलं होतं. की जे संपूर्ण देशामध्ये जिथे समर सुरू झाला आहे, शरद ऋतू आलेला आहे, सगळीकडे ब्लॉसम झालेला आहे आणि त्याचबरोबर शरद ऋतूने प्रत्येकाला सोनेरी, प्रत्येक गार्डनच्या झाडाला सोनेरी फळ दिलं आहे. परंतु मात्र राक्षसाचं जे गार्डन होतं त्याला मात्र कोणत्याच प्रकारचं फळ नव्हतं. कारण अजूनही तिथे काय होता, हिवाळा होता आणि म्हणून तिथे स्नो होता, तिथे हेर होता, फ्रोस्ट होता, नॉर्थ विंड होतं आणि चारी असल्यामुळे तिथे सगळीकडे गारवाच गारवा होता. त्यामुळे विंटर हा त्याच्या गार्डनमध्ये अजूनही चालूच होता. आणि नंतर त्याला असं वाटत होतं की अरे का बरं माझ्याकडे अजून स्प्रिंग येत नाहीये, शरद ऋतू का येत नाहीये, वसंत ऋतू का बरं येत नाहीये. तो त्याची वाट बघत होता. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे की इथे वेगळंच प्रकारचं जे दृश्य आहे आणि मग त्याला जाणीव झालेली आहे. तर अशा प्रकारचे सुंदर चित्र तो बघत आहे या गार्डनमध्ये, की कशा प्रकारचं की जे गार्डन आहे त्याचं फुलून गेलं आहे, गार्डनचं चेंज झालं आहे, परिवर्तन झालं आहे. की त्याने बघितलं आहे की कशा प्रकारची जी मुलं आहेत ती काय करत आहेत, ते हळुवारपणे काय करत आहेत, त्या झाडावर चढून त्या ब्रँचेसवरती, त्या शाखांवरती बसलेली आहेत. आणि जे मुलं कितीतरी दिवसांनी आल्यामुळे त्या झाडांना खूप सारा आनंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते झाड आहे पूर्णपणे बहरून गेलेलं आहे फुलांनी, पानांनी. आणि त्यामुळे जे झाडांना जितका आनंद झाला आहे तितका पक्ष्यांना देखील झाला आहे. पक्षी काय करत आहेत, ते आनंदाने चिवचिवाट करत आहेत, त्याचप्रमाणे ते उडत आहेत, त्यांना देखील आनंद झालेला आहे. आणि जे फ्लावर्स आहेत ते देखील काय करत आहेत बघा, ते फ्लावर्स वेर लुकिंग अप, ते फ्लावर्स एकमेकाकडे, ते ग्रासकडे बघत आहेत आणि हसत आहेत. लाफिंगचा अर्थ काय आहे, हसणे आहे. तर अशा प्रकारेचं एक वेगळ्या प्रकारचं सुंदर, वंडरिंग म्हणजे काय आहे, एक मनमोहक, आश्चर्यकारक असं दृश्य त्याच्या दृष्टीला पडलेलं आहे. तर अशा प्रकारचे मुलांना जे आपले जे क्वेश्चन आन्सर आहेत ते देखील आपण मुलांना इथे करून घेतलेले आहेत. की एक सुंदरसे कथा जे आपण या पाठाच्या माध्यमातून जी पाहिलेली आहे, द फ्रॉम द सेल्फिश जायंट, म्हणजे एक स्वार्थी राक्षस आहे, की त्याची जी कथा आहे ती कशा प्रकारे आपण इथे बघा पाहिली आहे. की कथा तुम्हाला मुलांना खूपच छान आवडलेली असेल, तुम्ही पूर्ण इंटरेस्टिंगने ऐकत होतात, तुम्ही बघत होता आणि पुढे काय होणार आहे याची उत्सुकता ही तुम्हाला नक्कीच लागलेली होती. की नेमकं पुढे आता काय होणार आहे, त्या राक्षसाने जे गार्डन आहे ते लॉक केलेलं आहे, ती भिंत बांधलेली आहे, बिचारे मुलांचं काय होणार आहे. आणि मग अशा प्रकारे ही तुम्ही उत्सुकताच्यामुळे मुलांना तुम्ही आपण जे लेसन आहे तो पूर्णपणे घेतलेला आहे. आणि त्यामुळे या पाठाच्या माध्यमातून देखील तुम्हाला एक वेगळी कशी कथा किंवा वेगळी स्टोरी देखील तुम्हाला ही आता ज्ञात झालेली आहे, माहिती झालेली, आणि ही स्टोरी देखील तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करू शकता. तर अशा प्रकारे सुंदर मुलांना एक कविता, एक गोष्ट आपण इथे सादर केलेली एक पाठाच्या माध्यमातून आपण घेतलेले आहे. आणि या पाठाच्या माध्यमातून आलेले जे स्पष्टीकरण आहे, जे हार्ड वर्ड्स आहेत ते देखील मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमातून असलेले ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे देखील कोणते आहेत हे देखील मी तुम्हाला इथे सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो सुंदरसा असा जो पाठ आहे मुलांना तो आपण इथे घेतलेला आहे. या पाठाच्या माध्यमातून असलेले हर एक जे क्वेश्चन आन्सर वगैरे आपण सगळं क्लिअर केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पाठ आहे तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला समजलं आहे, मला पूर्ण खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.